मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये मी फिरत असतो आणि त्या ठिकाणी फिरत असताना मला बऱ्याच ठिकाणी जे प्लॉट आहे ते अतिशय गेलेल्या अवस्थेमध्ये दिसली. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये नुकसान झालं. अख्खीच्या अख्खी प्लॉट यावर्षी वाळून गेली. त्याचे कारण अनेक असू शकतात, परंतु जर तुम्हाला तशी समस्या दिसत असेल, तुमचा वेल जो आहे तो सुकून जात असेल आणि करपा काही प्रमाणात आपल्याला दिसत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ड्रिपद्वारे एक औषध सोडणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अँट्रोकॉल घ्यायचं आहे. अँट्रोकॉलचं जे प्रमाण आहे 500 ग्रॅम प्रति पंप घ्यायचा आहे आणि एलिएट घ्यायचा आहे 500 ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोघांचं मिक्सचर करून आपल्या कलिंगड प्लॉटला सोडून द्यायचं आहे. जेणेकरून तुमची काही वेलं सुकत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ते 100% नियंत्रण तर करता येईलच, परंतु तुमची जी वेलं आहे बाकीची देखील सुकणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही एक काम केलं, नक्कीच हे जर तुम्ही ड्रेंचिंग केली ड्रिपद्वारे, तर नक्कीच तुम्हाला 100% चांगले रिझल्ट याचे पाहायला मिळतील. हे दोन्हीही बुरशीनाशक एकत्रित आपल्याला सोडायचे आहे. अँट्रोकॉल 500 ग्रॅम घ्यायचं आहे प्रति एकरसाठी आणि एलिएट घ्यायचं आहे 500 ग्रॅम प्रति एकरसाठी. नक्कीच ही ड्रेंचिंग करा आणि तुम्हाला नक्कीच याचे चांगले फायदे असे पाहायला मिळेल. अशाच पद्धतीच्या कलिंगड पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.